सो नमस्कार सर्वांना. आत्ताच मी जस्ट शूटवरून आलो. थोडासा म्हणजे भरपूर थकलेलो आहे. हेक्टिक शेड्यूल चालू आहे सध्या सीझन असल्यामुळे. सकाळी एक काम, संध्याकाळी एक काम, परत सकाळी एक काम, संध्याकाळी एक काम. मग त्या याच्यात झोपच होत नाही आहे. आणि त्यातल्या त्यात सीन असा आहे, घरी कोणीच नाही आहे. मम्मी गेली गावाला, पप्पा जॉबला, त्यानंतरून वैष्णव त्याच्या कामांना, ऋषी पण बसली तिच्या कामांना. तर मला तर लागली भूक, पण मग आता इच्छा तर नाही आहे काही बनवावं खावं. वैताग आला आहे खूप. तर ऋषीला विचारतो मी की काय करायचं, ती बनवून देते कसं काय, आता बघू. ऋषी खायचं काय? बनव ना तू. मी मग आता मला उठता येणार आहे का? म्हणजे एवढं हे करायचं हो मला माहिती आहे तू थकलेला आहे. आणि नंतर परत म्हणायचं मग बनवतो. थांब मी काहीतरी ऑर्डर करते. नको, आता काहीच्या काही डिलेवरी चार्जेस लावता राव. छोटीशी गोष्ट राहती, तुला बनवायचं पण 10ची नाही. गोष्ट 100ला घरात येईल. तुला बनवायचं पण नाही, तुला ऑर्डर करायचं पण नाही, म्हणजे काय म्हणताय मी बनवून देऊ का? बघ भाऊ. नाही. थांब 15-20 मिनिटात माझा ब्रेक होणार आहे. आपण ते खालच्या गाड्यावरती जाऊन अंडा भुर्जी चालेल? हां चालेल ना. अंडा भुर्जी खायला जाऊ. चल. मला खायला द्या खूप फक्त. दिवसापासून अंडा भुर्जी खाल्लीच नाही ना तू आपण? नाही. खूपच दिवस झाले. तेच ना. ठीक आहे, चल मग घ्या आवरून तुझं काम. 15-20 मिनिटं थांब. ब्रेक झाला की जाऊ लगेच. ठीक आहे चालेल. तोपर्यंत मी आराम करतो तर. हां तू. तर मी आता जरा 10-15 मिनटं आराम करतो मस्त. आडवा तिडवा पडतो. अरे यार, क्लायंटचे मेसेज. त्याला एक हे पण करायचं आहे तसं, करेक्शन आहे एका व्हिडिओमध्ये, ते जाऊन करून येतो फक्त. काय परत लेट झालं तर नको त्याला त्रास. त्यामुळे पहिले ऑफिसला जाऊ. 10-15 मिनटं आराम करून मग ऑफिसला जाऊ, मग अंडा भुर्जी खायला जाऊ. चलो जाऊया. 2 मिनिटं. आता माझे 15 मिनटं संपले तर ह्याचे 2 मिनटं सुरू झाले. बघा अजून पण कसा आडबास पडलेला आहे. ॲक्च्युली थकला पण आहे खूप. जाऊया चल. मला थोडा टाईम थोडाच आहे. अर्धा-पाऊण तासाचा ब्रेक मिळतो, तेवढ्यात आलो पण पाहिजे आम्ही परत. चला अहो उठा. रिप्लायच नाही. माझ्या बोलण्याला काय अर्थच नाही. आता आम्ही निघत आहे घरातून बाहेर. पण पहिले मी माझं हेअरबँड विसरली, मग मी माझं स्टोल विसरली. आता उदू काय विसरला होता? काय विसरलं नाही, चावी घ्यायची घरची चावी विसरलो होतो. मग आता तो चावी घेऊन आलाय. आता आम्ही निघालेलो आहे फायनली. जाता जाता मला नवीन ट्विस्ट कळलेला आहे की आम्ही जाणार आहे ऑफिसला पहिले, मग खायला जाणार आहे. कारण उदूच्या क्लायंट्सचे फोन आलेले आहेत की आजच अर्जंटमध्ये करेक्शन करून द्यायचं एक. मग आता पहिले ऑफिसला जाणार, मग खायला जाणार. जेव्हा सगळे घरी जात असतात तेव्हा आपण ऑफिसला येतो. यस. पूर्ण कॉम्प्लेक्स रिकाम आहे, पूर्ण. 2 गाड्या दिसल्या, फक्त 2 गाड्या. आणि आमची तिसरी होती. पण काम देणं इम्पॉर्टंट होतं. उदू काम करतो तोपर्यंत मी तुम्हाला आमच्या ऑफिसच्या समोरचा व्ह्यू दाखवते. खूप छान आहे बघा. हा आहे आमचा ऑफिसचा व्ह्यू. इकडे जे लोक नाशिकला राहतात त्यांना माहिती असेल, इकडच्या साईडला सिटी सेंटर मॉल आहे. आणि ती जी रेड कलरची लाईन दिसते ती आहे के फॉर काठियावाड, जिथे लग्नाची सगळी शॉपिंग होते. दाखवते थांबा. हे बघा, इकडे आहे सिटी सेंटर मॉल. काय हवा चालू आहे. वाव, उदू काय हवा चालू आहे भारी. वरती असल्यामुळे हवा एवढ्या गरमीची मस्त हवा येते ना. इतकं छान वाटतंय. फुल गरमीची अशी छान गार हवा येते वरती असल्यामुळे. आणि इकडे आजूबाजूला तसं पण काही नाही आहे लांबपर्यंत. थोडं लांब आहेत बिल्डिंग्स आणि बाकी मध्ये गॅप आहे. केलेलं आहे शटर डाऊन. आता आम्ही निघालेलो आहे फायनली खायला. खूप भूक लागलेली. आता कुठं थांबायचं नाही ना. माझ्यापेक्षा जास्त ह्याला भूक लागलेली आहे.
मला कमीच लागले. काम पण देणं महत्वाचं आहे ना. पण त्याचं काम खूप महत्वाचं होतं ते ना. वापस कमाएंगा नहीं तो खाएंगा क्या सांगू. बरोबर आहे. तुझ्या हेअरकटचा व्हिडिओ टाकायचा राहिलाच आहे. पण धुरंधर आहे. पुढच्या ह्याच्यात टाकेल मी आता शॉर्ट्स मध्ये. पण भारी झाले आता. हा आता छान झाले. आम्ही आलेलो आहे. काय घ्यायला आलेलो आहे आम्ही? आपण काय घ्यायला आलेलो एवढू? भुर्जी. हा भुर्जी पाव. मी सांगितलं. आम्ही घ्यायला आलेलो आहे भुर्जी पाव. तू आत्ताच ऑर्डर देऊन आलेला आहे इथे. त्यांची भुर्जी पाव खूप छान आहे. शेजारी 2 गाड्या आहेत. सरकले थोडासा एक आणि ही एक. तर सांगते ना शेजारी 2 गाड्या आहेत पण ह्यांची छान आहे पाव. भुर्जी पाव ऑर्डर देऊन आला उडू तू. 2 भुर्जी पार्सल डबलचे. हां पार्सल ह्याच्यासाठी आमचं मन बदललं आहे. आम्हाला घरी जाऊन शांततेने बसून आम्हाला नाही ह्याला हां या स्वतः भाऊला डबल भुर्जी खाणार तो. आणि तो त्याला घरी जाऊन शांततेने बसून जेवण करायचं आहे कारण तो 2 दिवसापासून खूपच धावपळ करतोय. काल पण तो सकाळी 7 वाजता गेलेला आणि रात्री 12ला आलाय. 12:30-1ला आलेला आहे. आणि आज पण सकाळीच तो 6ला गेलेला, 6ला उठलेला आणि बिचारा आला आत्ता थोड्या वेळापूर्वी. त्याला घरात बसून शांततेने जेवण करायचं. आता घरी जाऊन मस्त. किती आनंद. त्याला खूप आवडते भुर्जी पाव. भुर्जी आवडते, खूप आवडते. आवडते ना. मग अशी रिॲक्शन का बरं दिली? सूप असतं ते सूप घरात. आणि मला प्यायची होती कॉफी कारण मला रात्री जागायचं पण आहे. पण ह्यांचं म्हणणं आहे मला नाही द्यायची. मी नाही पिऊ शकत. मला प्यायची ना पण मग मी पिऊ शकते ना. मग आता घरी जाऊन खायचं आणि परत मग यायचं. तोपर्यंत काय उघडं राहील का? केक वगैरे बघूया. पहिले घरी जाऊ. मग घरी जाऊन चालू राहतो आपण. बापरे तडका खूप लांब आहे. आपण तरी तडका आला इथपर्यंत. आता घरी जाऊन खाऊन मग जाऊया कॉलेज रोडला ना. कॉफी प्यायला. कॉफी नाही हॉट नाही चॉकलेट. काय होतं ते चॉकलेटचं काहीतरी. हां चॉकलेट फ्रॅपे टाईप काहीतरी होतं. नाही ना लाटे चॉको फ्रॅपे पिले ना. हां फायनली आमची भुर्जी रेडी झालेली आहे. उदू घेऊन आलेला आहे. चलो. तर आम्ही आता घरी आलेलो आहोत. हा घे ना. घरी आलेलो. हा बाबू बघा. बाबू काय पाहिजे तुला खायला? तुला पण खायचं? त्याला पण जेवण करायचंय. बाबू किती छान आहे. दिसायला तर भारी दिसते पण तिखट पण दिसते. नाही ना तो बोलला तिखट नाहीये त्याच्याकडे. साधी बनवून देऊ का? टाकलं ना तो मिरच्या टाकतो ना. हा ठीक आहे. तिखट टाकलं ना. तो पाहिजे बिचारा. दे मग त्याला. इकडे बघ काय तुला तुझ्याकडे मागतोय. दे त्याला दे. डोळ्यात पाणी बघा त्याच्या. खूप नाटक येतात त्याला. खूप त्याला जेली पाहिजे ट्रीट पाहिजे म्हणून सगळं त्याला लागती ही जेली. हे बघा. हो ना बाबू. इकडे बघ बाबू. हा तुला. तर ही बुर्जी ही कटकट करणारी बुर्जीवाली. मी कटकट करते असं. होय. आता लाज वाटते लाज. तू कांदा कट करते. कट कट कट. कामधंदे सोडून माणसाने उदू पार्सलच आणायचे होते. तू एकटा पण जाऊन पार्सल घेऊन येऊ शकत होता पण नाही. आपण जाणारच नाही एकटे. तर नमस्कार सर्वांना. आम्ही चाललेलो आहे आता ओपनिंगला. हा विसरलो होतो. इतका ग्लिच झालेला आहे आमच्या आयुष्यात. ग्लिच आम्हाला समजतच नाहीये. आम्ही लग्नाला जातो ओपनिंगला जातो कुठे कुठे जातो काहीच नाही. ओपनिंगला आईस्क्रीम शॉप आहे
त्यांचं ओपनिंग आहे, तर तिथं बोलवलेलं आहे, तर तिथे चाललोय आता. ओपनिंग पण स्पेशल लोकांचे आहे. उदूचे 9-10 वर्षापूर्वीपासून उदू काम करतोय, तेव्हाचे उदूचे फर्स्ट क्लायंट हो, त्यांची ओपनिंग आहे. म्हणजे ते आमच्या आता घरातल्या सारखेच आहे. हो, त्यांची ओपनिंग आहे शॉपची. ऍक्च्युली त्यांची म्हणजे त्यांच्या कंपनीची फ्रँचायझी त्यांनी इथे नाशिकमध्ये दिली कोणाला तरी, तर त्याची ओपनिंग आहे. तर त्या ओपनिंगसाठी आम्ही चाललो आलेलो आहे शूटला. हा, मी काय म्हंटल, आपण आहे ना थोडा परिणाम झालाय. आम्हाला थोडं स्टेबल होण्याची, आम्हाला थोडी शांतीची, ट्रिपची, कशाची तरी अशी गरज आहे डोकं शांत करायला. खूपच फास्ट जीवन झालंय आमचं. आणि सकाळी उठून शूट, रात्री शूट, कधी पण शूट. ठीक आहे, आता आम्ही निघालेलो आहे. कुठे निघालो? ओपनिंगला निघालेलो आहे. आणि कालच्या व्लॉगला मी जेव्हा एडिट करायला बसले तेव्हा मला कळलं, आम्ही जे अंडा भुर्जी वगैरे घेऊन घरी आलो त्याच्यानंतरच्या क्लिप रेकॉर्डच झालेल्या नाहीये. म्हणजे ऍक्च्युली रेकॉर्ड झालेल्या आहे, पण त्या काहीतरी एरर आलेला आहे. आणि त्या ग्लिच एरर काय मला माहिती नाही काय झालेलं आहे, त्या पुढे रेकॉर्डच झाल्या नाहीयेत. म्हणजे त्याच्यातून व्हॉइस नाही येते, त्या पुढे प्लेच होत नाहीये. तर आता कालचा आणि आजचा हा व्लॉग आम्ही एकत्र एडिट करून एकत्र टाकणार आहे. ओके, चालणार आहे ना असं? तसंच करू, कारण कालचे थोडेच क्लिप्स आता माझ्याकडे आहेत. आणि मग आता इथल्या पुढच्या क्लिप्स कालच्या व्लॉग सोबतच येते. सो स्टे ट्यून. नवीन शॉपची ओपनिंग आहे, डी रोमा आईस्क्रीम म्हणून. तर भेटूया आमच्या मित्राला. आणि नाशिकमध्ये सकाळी किती पण गरमी असू द्या, रात्री इतकी हवा असते बघा, विषयच नाही. छान वाटतं ना, इतकं छान वाटतं. आहे ते नवीन शॉप ज्याचं ओपनिंगला आम्ही आलेलो आहे. आईस्क्रीमचं शॉप आहे डी रोमा. नेमचं उदू तुम्हाला दिसतच असेल. आणि त्याच्या बाजूला व्हाईट टी शर्ट मध्ये जे आहेत ते आमचे फ्रेंड आहे, त्यांचंच ओपनिंग आहे हे. बघूया आता टेस्ट घेऊन कशा आहेत आईस्क्रीम. तर डी रोमाची ही आहे नॅचरल ताडगोळाची सिग्नेचर डिश. पल्प दिसतोय का? आता दिसतोय. ताडगोळ्याचा पल्प प्लस आईस्क्रीम. तर आपण यांना टेस्ट करून बघू कशी आहे, काय ट्राय करूया. मी खाऊ फ्रेशनेस आणि रिअल आहे. ताडगोळ्याचे हे असे पहिले जिंकले. हां, खतरनाक, छान, मस्त आहे. खाऊन मग परत रिपीट. तर आता आम्ही निघालेलो आहे काहीतरी जेवण करायला. भूक पण लागलेली आहे. आता 10 वाजत आलेले जवळपास. आणि ओपनिंगच्या ह्याच्यामुळे आणि घरी पण थोडं काम चालू होतं त्याच्यामुळे पण, आणि त्याच्यानंतर उदूला जावं लागलं त्याच्या क्लायंटकडे, त्याच्यामुळे पण अशा सगळ्या लाईन अप गोष्टींमुळे आम्हाला लेट झालेलं आहे जेवायला पण आणि इथे यायला पण. तर आता 10 वाजत आलेले. आता जाऊया काहीतरी खायला. आम्ही डेझर्ट आधी खाल्लंय आणि आता जेवण करायला चाललोय. पण आईस्क्रीम खरंच येऊन ट्राय करा. नाशिकमध्ये हे त्यांचं पहिलंच आउटलेट आहे. आय थिंक नाशिक मधलं पहिलं आउटलेट आहे इंदिरानगर जवळ ओम सुपर मार्केटच्या समोर, एक्झॅक्टली समोर. म्हणजे इंदिरानगरचं SS मोबाईल आहे ना, त्याला लागूनच पकडा तुम्ही. खूपच छान होती आईस्क्रीम, खरंच खूप छान होती. म्हणजे असं खोटं नाही, पण मग खरंच. आणि जे मी म्हणत होते की ते जे पल्प नव्हता, तो तुकडे होते, प्रॉपर फ्रूटचे तुकडे. पण ते असं पण नव्हतं की फ्रोझन होते, किंवा असं पण नव्हतं की ते सिरप मध्ये डिप करून ठेवलेले होते की सिरप होतं. नाही, प्रॉपर रिअल फ्रूट होतं जे कट करून, जसं आपण घरी गार्निशिंग साठी टाकतो तसं यांनी त्याच्यात टाकलं होतं. खूपच छान होतं. आईस्क्रीमला चव पण छान लागते.
खूप छान होती खरंच. जे आईस्क्रीम खाल्ल्यावरती असं घशात असं तूप कट लागतं किंवा असं त्रास होतो तसं काहीच वाटलं नाही. आणि नॅचरल नाव दिलेलं त्यांनी 100% नॅचरल होतच. म्हणजे एकदम खूप खूप छान लागली. खूपच रिफ्रेशिंग होती, छान होती. ट्राय करायला नक्की या, एकदा तरी या. नक्की, खरंच नक्की या, ट्राय करा. आवडलं तर अजून लोकांना सांगा, त्यांना पण घेऊन या. हँगआउट साठी वगैरे खरंच छान आहे, मस्त आहे. टेस्ट आवडली मला पण आवडलं पर्सनली. येस. आम्ही तिथे संडे ट्राय केला होता. कसला होता तो? याचा ताडगोळ्याचा संडे. आईस ऍपल ताडगोळा. येस, ताडगोळ्याचा संडे ट्राय केला. बेसिकली हा फ्लेवर मी तर पहिल्यांदा खाल्ला. आणि सगळ्यात मेन गोष्ट, या ब्रँडची आईस्क्रीम पण आम्ही सगळ्यात पहिल्यांदा खाल्ली आहे. तुम्ही खाल्ली असेल तर कमेंट करून सांगा. कुठे दुसरीकडे पुण्यात आहेत ना आउटलेट? पुण्यात आहे, सोलापूरला आहे, बरेच आउटलेट आहेत. खूप एक्सपेन्शन चालू आहे. आणि हा, कोणाला फ्रँचायझी घ्यायची असेल तर ते पण सांगा. येस, हा फ्रँचायझी द्यायला आपला दोस्तच आहे. येस. तसं काही हे नाहीये, त्यांचे पण काही क्रायटेरिया आहे. असं नाहीये की जुगाडामध्ये होऊन जाईल असं काही नाही. हा, जुगाड मध्ये नाही होणार, पण जेन्युअनली ज्याला घ्यायची असेल, नाही इन्व्हेस्टमेंट नाही, ज्याला कोणाला फ्रँचायझी घ्यायची आहे त्यांनी नक्की सांगा, कमेंट करा. आम्ही समोरच्या सोबत कॉन्टॅक्ट करून देऊ. येस, नक्की नक्की. 100%. तर अर्धा पाऊण तास, 1-1.5 तास आम्ही खूप सर्च केल्यानंतर आम्हाला कळतच नव्हतं की काय खायला जाऊ, हे खाऊ ते खाऊ. मग आता आलेलो आहे उत्तर दक्षिण असं काहीतरी आहे हे इथे. बघूया काय ऑर्डर करतो. सगळं आम्ही काय मागवलंय तू? मेथी पराठा तुला लागली. खूप छान आहे पराठा, खूप छान आहे. कॉलेज रोडला आहे, दक्षिण उत्तर असं काहीतरी नाव आहे. जाता सांगते, जाता परफेक्ट नाव सांगते. पण छान आहे. मेथी पराठा मागवला आम्ही, छान आहे, चव छान आहे. आणि ह्याचा तर 1 नंबर आहे. ॲक्च्युली आम्ही नाव बघून आलो होतो, दक्षिण उत्तर काहीतरी. तर मला वाटलं काहीतरी असेल, पण इथे फक्त पराठे मिळतात, उन्नी पराठे आणि फ्राईज. त्याचं नाव आहे उत्तर दक्षिण. फायनली येता बघितलं. आता आम्ही 2 पराठे खाल्ले आम्ही तिथे, एक आलूचा आणि एक मेथीचा. मस्त, खूप छान होते. पोट भरलं. येस. आता चलो कॉफी प्यायला. कॉफी नाही, जे काल आपल्याला प्यायचं होतं, फ्रॅपे. कालचे जे व्हिडिओज डिलीट झालेले ते आता भरपाई चालू आहे आमची. चलो. तर मित्रांनो, प्लॅन मध्ये झालेला आहे चेंज, कारण आम्हाला जायचं होतं जिथे ते झालं होतं बंद. आता आम्ही आलेलो आहे चला मंडळींचा पोळा खायला. कसा आहे ऋषी? कडक. बटरस्कॉच फ्लेवर आहे आणि हा काय ब्लू कलर काही कळलं नाही, पण फ्लेवर. मी असा गोळा खाल्लाच नव्हता. खूप छान आहे. रिअल रबडीमध्ये डिप केला, मग त्याच्यावर फ्लेवर टाकला आणि मग त्याच्यावरती मिल्क मेड टाकलं ॲज युजल. बाकीच्या ठिकाणी काय करतात, फ्लेवर टाकतात म्हणजे फ्लेवरमध्ये डिप करतात, त्याच्यावरती मिल्क मेड टाकतात आणि घेऊन टाकतात रबडीच्या नावाखाली. पण हे रबडी म्हणजे रबडी भाई कलर. एन्जॉय. तर तुम्ही बघू शकता ही ऋषीबा मजा करते काय. हलतो ना गरमीमध्ये गोळा खाण्याची मजा. दाखव तुझी पण. माहित नाही कलर कुठून आला, पण बटरस्कॉचचा फ्लेवरचा ब्राउनिश काहीतरी पाहिजे होता आणि हा कुठून आला माहित नाही, पण छान फ्लेवर होता. दोघांचे पण तोंड. माझे लिप्स सुद्धा झाले हे बघ. इथं पण लागले बा. इथे कस काय तुझं पण आहे बघू दे. फुल आपण जसं जहर खाऊन आले ते निळे दाखवतात ना
मूवीज मध्ये निळे निळे होत जाता निळं ओठ रंग झालं. ओठ निळे होत जाता मग हळूहळू डोळे आता असं खालीपर्यंत निळनिळ होत गेला. जाऊ दे. आता आम्ही अशा प्रकारे घरी पोचलेलो आहे. येस. आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. नेक्स्ट ब्लॉगला तोपर्यंत सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि फॉलो पण करा इन्स्टाला. येस. चलो बाय बाय गुड नाईट. गुड नाईट.